ठंड के महीने में जो गुल्ली में पड़ता है ना, उसी टाइम अच्छा में चला जाता है। इसके बाद पीछे ब्लू एरिया में घूम के घूमने चलते हैं। नहीं नहीं इथे आहे ना थोडं पुढे. हा इथं चिकू. हा हे सांगणार. साला वीडियो खराब करता हूँ। लेकिन फिर बहुत भिक्षु लोग ही टूर कंपनी उड़ा सब टमाटर. सगळ्याचा व्हिडिओ केला का? हो छान शेअर करा. हो चला चला. हो हो पुढे ये नाही इकडे असू दे चल. लोकांना माहितीच असेल जे श्रीलंकाचे होते कोलंबोचे त्यांनी हा राजाचा मुलगा होता धम्माला त्यांनी धम्माला ते शरण गेले त्यांनी स्वीकारलं. थोडं पुढे या ना थोडं पुढे या सेंटर मध्ये उभे राहा तुम्ही. थोडं ऊन पण आहे ना तर सावली सावलीत बसा काय प्रॉब्लेम नाही. तर हा स्टॅच्यू किंवा पुतळा जो आहे हा अनागारिक धम्मपाल्यांचा आहे. हे श्रीलंकाचे होते कोलंबोचे. ठीक आहे. तर राजाचा मुलगा होता हा ज्याने धम्म स्वीकारला किंवा आपल्या बुद्धीत त्यांनी ॲक्सेप्ट केलं श्रीलंकाचे. ठीक आहे. तर आज जे आंदोलन चालू आहे आजही महाबोधी विहारचं जे आज विनाचार्य भंते जे आहे ते ऑन रोड आंदोलन करताय म्हणजे रोडवरती आंदोलन करताय आणि एक आकाश लामा जे आहे ते कोर्टमध्ये केस लढताय. या दोन्ही व्यक्तींची जी गोष्ट जी आहे मी तुम्हाला बसमध्ये सांगेल कारण की खूप मोठी वेळ लागेल त्याला. तर मी ही जी माहिती ही तुम्हाला उद्या सांगेल ज्यावेळेस आपण बुद्धगयाला पोहोचायच्या अगोदर. ठीक आहे. तर सर्वात पहिलं आंदोलन करणारा व्यक्ती जो होता तो हा व्यक्ती होता अनागारिक धम्मपाल यांनी आंदोलन केलेलं आहे. ही भूमी पण जी आहे ही भूमी मनोवादी लोकांच्या हातात होती. आलं लक्षात. समोर जे तुम्ही विहार बघताय हे श्रीलंकन विहार आहे. हे यांनी स्थापन केलेले हे इथं बांधलेले आहे. ठीक आहे. सेम हे आता न्यू मुलगंधकुटी विहार आहे. सेम असंच मुलगंधकुटी सारनाथ ज्या ठिकाणी आपण पुढचा स्पॉट आहे धार्मिक स्तूप ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी वर्षवास पहिला ज्या ठिकाणी केलेला आहे तिथे असं सेम विहार होतं. पण ते भग्नावशेष आहे त्याच्यावर आक्रमण झालं तोडण्यात आलं त्याच्यामुळे ती पूर्ण जेवढं पण तो एरिया जो आहे तो ASIच्या अंडरमध्ये आणि ASIच्या अंडरमध्ये नवीन कन्स्ट्रक्शन आपण बांधू शकत नाही आता कुठलाच व्यक्ती. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं एक संकल्पना तयार केली एक डोळ्यासमोर विजन ठेवलं का आजचं ते मुलगंधकुटी विहार असेल ती त्यांची प्रतिकृती इथे उभारली. म्हणजे असं विहार तिथे होतं गौतम बुद्धांच्या वेळेस सागाच्या लाकडाचं. ठीक आहे. जे त्यावेळेस बनवलं होतं आणि त्या विहाराची जी हाईट होती याच्या डबल होती. ठीक आहे. मग त्यांनी काय केलं ते आउट ऑफ बाउंड्रीमध्ये त्यांनी ही जागा एक्वायर केली आणि या ठिकाणी मग ते विहार बांधले. ही त्यांनी पूर्ण बांधलेले आहे. मध्ये जे आहे ती धम्मचक्र प्रवर्तन मधली गौतम बुद्धांची मूर्ती आहे. त्या गौतम बुद्धाच्या मूर्तीच्या बॅक साईडला एक खाली एक रूम आहे मध्ये अंडरग्राऊंड एक रूम आहे. त्या रूम मध्ये गौतम बुद्धांचा अस्थि कलश ठेवलाय. जो अस्थि कलश फक्त कार्तिक पौर्णिमेला
आणि वैशाख पौर्णिमेला 2 दिवसच काढला जातो आणि त्याची पूर्ण सारनाथ मधून हत्तीवरतून मिरवणूक काढली जाते. कार्तिक पौर्णिमा आणि वैशाख पौर्णिमा या 2 वेळेसच त्यांची ती अस्थि बाहेर काढली जाते आणि पूर्ण सारनाथ उधर आता ना मैं ठीक आहे ना आधे 1 घंटे में. तर सारनाथ पूर्ण सारनाथमध्ये मग हत्तीवरती ती मिरवणूक काढली जाते. ठीक आहे. त्याचबरोबर या साईडला तुम्ही बघू शकताय आजपासून तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत जी धम्मस्थळ बघणार आहे, ती ह्या व्यक्तीमुळे बघणार आहे. कारण की आज जे काही केलेलं आहे ते ह्या व्यक्तीने केलेलं आहे. आताच काल परवा त्यांची जयंती झाली, कालच जयंती झाली. ठीक आहे. तर हे आहे अशोक सम्राट अशोक सम्राट. त्यांनी कलिंग युद्धानंतर धम्माला ते शरण गेले आणि मुघलपुत्र तिस्सा जे होते त्यांचे गुरुवर त्यांच्याकडून ती दीक्षा घेतली आणि यांनी जे आहे ते पूर्ण धम्म सहल केली. जे आज तुम्ही करताय ती सम्राट अशोकाने केली धम्म सहल. आणि सम्राट अशोकाने म्हणजे गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या 3.5 वर्षानंतर 350 वर्षानंतर सम्राट अशोक आला आणि मग त्यांनी धम्म स्वीकारला. आणि गौतम बुद्धांचे जेवढे स्पॉट आहे जे आज तुम्ही बघणार इथून पुढे ते गौतम बुद्धांचे स्पॉट सर्वात पहिले कोणी सम्राट अशोकाने शोधून काढले. ते बघितलं की गौतम बुद्धांनी कुठे काय काय केलंय काय काय नाही केलं. मग तिथं स्तूप झालं, चैत्य झालं, विहार झालं, अशोका पिलर झाले, याचं स्थापन केलं. असं म्हणता गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या अस्थींचे जे भाग आहे त्याचे 8 भागांमध्ये विभाजन केलेलं होतं. पण सम्राट अशोकला ज्यावेळेस कळालं की हे 8 भागांमध्ये अस्थींचं विभाजन झालेलं आहे, कारण की त्यावेळेस 16 जनपद होते. त्या 16 जनपदमधले 8 राजे जे होते ते तथागतांना मानत होते, बुद्धिस्ट होते ते. त्याच्यामुळे ते तथागतांच्या अस्थींचं विभाजन जे झालं महापरिनिर्वाणानंतर त्यांनी ते 8 भागांमध्ये डिवाइड केलं. जे तुम्हाला माहिती असेल द्रोण नावाचा व्यक्ती आला, या राजांमध्ये लढाई चालू झाली का जे कुशीनगरचे जे मल्ल होते ते लढाई करायला तयार झाले का सिद्धार्थ गौतम बुद्धांचा महापरिनिर्वाण आमच्या भूमीत झाला तर आम्ही कोणाला अस्थी देणार नाही. पण बाकीचे जे राजे होते ते लढाई तयारीत आले का आम्हाला पण अस्थीचा भाग द्या, नाही तर युद्ध करू आपण. मग द्रोण नावाचा जो व्यक्ती होता तो कुठल्या कास्टचा कुठल्या जातीचा होता मी त्याचा उल्लेख नाही करणार, मी व्यक्ती म्हणा. द्रोण नावाचा जो व्यक्ती होता त्यांनी एक मध्यम मार्ग सांगितला की गौतम बुद्धांनी आत्तापर्यंत ह्या जीवनापर्यंत शांतीचा मार्ग सांगितला, तर तुम्ही शेवटी तुम्ही लढाई का करता, हा बॅड मेसेज जाईल पुढच्या पिढीला. तर तुम्ही लढाई नका करू, आपण एक मध्यम मार्ग काढू जो तथागतांनी आपल्याला स्वतः दिलेला आहे. त्या अस्थींचं जे अस्थी जे आहे त्या अस्थी आपण सर्वांनी वाटून देऊ, जेणेकरून कोणाचे युद्ध होणार नाही, कोणाची हानी होणार नाही. आणि लक्षात. मग सम्राट अशोकला ज्यावेळेस कळलं 350 वर्षानंतर की 8 राजांनी आज स्तूप बांधलेले, तर सम्राट अशोकाने ते 8 स्तूप शोधले, त्याचं ओपनिंग केलं. त्याच्यापैकी एक स्तूप फक्त रामग्रामचा तो ओपन केलेला नाही, पण 7 स्तूप ओपन केलेले आहे. त्या 7 स्तूपांची अस्थी बाहेर काढलेल्या आहे आणि त्याचे 84,000 पार्ट केलेले, एकदम बारीक 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 बारीक. जे पूर्ण देशामध्ये आज आपण विहार, चैत्य किंवा अशोक पिलर बघतो, हे सम्राट अशोकाची देण. की सम्राट अशोक असं म्हणलं होतं की तथागतांचं म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जो धम्म जो आहे तो 8 राज्यांमध्येच नाही, तो पूर्ण